राजशिष्टाचारानुसार पोलीस बँड पथकातर्फे बँड धून वाजवून राज्यपालांना सलामी दिली गेली. स्थानिक आमदार प्रताप सरनाईक, संजय चिखलीकर, निरंजनजी डावखरे तसेच रवींद्र फाटक यांनी देखील मंचावर उपस्थित राहायचे आणि अर्थातच या पुस्तकाचे लेखक प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ सर. सर्व मान्यवरांना मंचावर घेऊन येण्याची विनंती मी आयोजकांना करत आहे. टाळ्यांच्या कडकडाटात आपण सर्व मान्यवरांचं मंचावर स्वागत करूया. माननीय राज्यपाल श्री सी.पी. राधाकृष्णन तसंच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री पवार साहेब, डॉक्टर निलमताई गोरे तसंच पद्मश्री शंकर बाबा पापळकर, माननीय रवींद्र शोभणे साहेब, मंत्री महोदय शंभूराज देसाई, दीपक केसरकर, दादा भुसे सगळ्यांचं आगमन झालेलं आहे. महाराष्ट्राचं स्फूर्तीस्थान ज्यांनी महाराष्ट्र घडवल्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली अर्पण करून तसंच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मातोश्री गंगूबाई संभाजीराव शिंदे यांना पुष्पांजली अर्पण करत आहोत. कृपया खाली बसा सगळ्यांनी. बस. या कार्यक्रमाला उपस्थित महामहिम माननीय श्री सी.पी. राधाकृष्णन, राज्यपाल महाराष्ट्र राज्य, माननीय आमदार श्री एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री शंकरबाबा पापळकर, माननीय श्री शंभूराज देसाई, पालकमंत्री ठाणे, माननीय श्री
दीपक केसरकर शिक्षण मंत्री, माननीय खासदार श्रीकांत शिंदे, माननीय खासदार नरेश मस्के, माननीय आमदार संजयजी केळकर, माननीय आमदार निरंजन गावकरे, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे, या कार्यक्रमाचे निमंत्रक उद्योग मंत्री उदय सामंत, निमंत्रकांपैकी आमदार प्रताप सरनाईक, विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक सर, तसंच ठाण्याच्या महापौर मीनाक्षीताई शिंदे, संजय मोरे सचिव शिवसेना, विलास टुसे अध्यक्ष शारदा एज्युकेशन ट्रस्ट, गोमसापा अध्यक्ष नमिता पीर, ग्रंथाली प्रकाशनचे सुदेश मिलासपूरकर, संकलक राजन बने आणि सांती ओक, या सगळ्यांचा इथे मी उल्लेख करतो. मंचावरती